नाशिकमधील भोंदू अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आज खरातची पोलीस कोठडी संपली आणि यानंतर आजच त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आले आणि त्याच्या पोलीस कोठडीमध्ये आता वाढ झाली आहे। खरातशी संबंधित असलेल्या शिवनिका संस्थेच्या चौकशीसाठी रुपाली चाकणकर यांना देखील समन्स बजावल्याची माहिती सूत्रांकडून येते आहे। दुसरीकडे खरातच्या आर्थिक व्यवहारांची आता ईडीकडून चौकशी होणार असल्याची शक्यता आहे। याआधी अशोक खरातची एसआयटी आणि आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली आहे। यानंतर आता ईडीकडून देखील चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। दरम्यान याच प्रकरणी पीडितेच्या वकिलांनी नेमकी काय माहिती दिली आहे, काय म्हटलंय आपण बघूया। मी एका व्हिक्टीम पीडितेकरता कोर्टामध्ये हजर होतो, तर मी माझं म्हणणं कोर्टापुढे मांडलं की सरकारी वकिलांचं म्हणणं जे आहे की तपास अपूर्ण आहे, त्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी असा सांगितला आहे की आरोपी हा सहकार्य करत नाहीये तपासामध्ये आणि आरोपीने सहकार्य न केल्यामुळं जे तपासामध्ये अपूर्तता राहिलेली आहे तर ती पूर्ण करण्याकरता आता 3 दिवसाची कस्टडी त्यांनी पुन्हा मागितलेली आहे। अशोक खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी का देण्यात आली याची काही कारणं देखील समोर येत आहेत। यंत्रणांना सहकार्य करत नसल्यामुळे तपासाला उशीर होतोय। मोबाईलमधला डेटा मिळवून तपास करायचा आहे। महिलांना दिले जाणारे पेढे आणि खारट कडवट पाणी नेमकं काय होतं याचाही तपास बाकी आहे। कुठे आणि किती मालमत्ता त्यानं जमा केली आहे याचाही तपास आहे। खरातला त्याच्या कृत्यामध्ये आणखी कुणी मदत केली आहे का या अनुषंगाने देखील पोलीस तपास करतायत। डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार आणि इतर पीडित महिलांकडून माहिती मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे। भोंदू अशोक खरातला पोलीस कोठडी मिळताच एसआयटी कडून पुन्हा एकदा चौकशी सुरू झाली आहे। आज अशोक खरातच्या चौकशीचा 11वा दिवस आहे। एसआयटी ही खरातकडून संपत्तीची माहिती देखील जाणून घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली। अशोक खरातची पुराव्यांसह चौकशी करणार असल्याचं देखील कळतंय। भोंदूबाबा अशोक खरात याच्या अघोरी कृत्यांचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकानं आता आपला मोर्चा खरातशी संबंधित संस्थांकडे देखील वळवलेला आहे। खरातच्या शिवनिका या संस्थेचे सगळे व्यवहार आता एसआयटीच्या पथकाच्या रडारवरती आले आहेत। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना देखील आता चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवनिका संस्थेच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार असल्याचं कळतंय आणि त्यामुळे आता रुपाली चाकणकर यांची देखील एसआयटी कडून चौकशी होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। दरम्यान यावरती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलंय आपण बघूया। पोलीस योग्य पद्धतीने कारवाई करत आहे, पारदर्शी कारवाई करत आहे आणि समन्स देणे म्हणजे काय त्या ठिकाणी अंतिम नाही आहे। शेवटी तपास होणं आवश्यकच आहे। प्रत्येकाचा तपास होतो। एखाद्याचं नाव आलं, उद्या समजा कुणाचे नाव आलं, पोलीस तपास करतात। पोलिसांना योग्य वाटलं तर कारवाई करतात, नाही वाटलं तर त्या ठिकाणी घरी पाठवतात। त्यामुळे समन्स म्हणजे खूप काही भूकंप पडला असं नाहीये। समन्स सर्वांनाच येत राहतात। त्यामुळे समन्सवर काय कारवाई होईल त्यामध्ये त्यांच्या बयानामध्ये, त्यांच्या पोलिसांच्या चर्चेमध्ये, पोलीस जेव्हा बयान घेतील किंवा जे काही पुढच्या काळात त्या केसमध्ये तथ्य समोर येतील त्यावर पुढची कारवाई होत असतं। खरात हा सरकारचा माणूस आहे आणि त्याच्या पाठीमागे 40 आमदार आहेत। त्यामुळे अशोक खरातच्या संपत्तीबाबत सरकारनं उत्तर द्यायला हवं असं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलंय। इतर लहान सहान गुन्ह्यामध्ये, मोठ्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांची नावं देतात, त्यांना अटक करतात, त्यांना चौकशीला बोलवतात। इथे
दीपक केसरकरांना बोलवलं चौकशीला, तटकरांना बोलवलं चौकशीला, रुपाली चाकणकरांना बोलवलं चौकशीला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना बोलवलं चौकशीला, राधाकृष्ण विखे पाटील यांना बोलवलं चौकशीला. विचारा तर खरंच मी तिथे का गेला होतात, तुम्ही कोणते विधी केलेत, त्यातून तुम्हाला काय फायदा झाला, तुम्ही त्यांना किती पैसे दिलेत, पैसे कुठून आणलेत. अमित शहा यांच्यापर्यंत अशोक खरातला कोण घेऊन गेलं, चंद्रकांत दादा पाटील यांच्यापर्यंत अशोक खरात कसा पोहोचला. दरम्यान खरातच्या प्रकरणाशी संबंधित सर्वांची चौकशी व्हावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी देखील केली आहे. ओव्हरऑल जे सगळ्या गोष्टी दिसतात त्याच्यात सकृतदर्शनी रुपालाताई चाकणकरांचा तर मी बाकी दुष्कृत्याच्या विषयी नाही बोलणार, पण तो कर्मकांड असेल, या सगळ्या गोष्टी असेल, शासकीय दबाव असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये रुपालाताई चाकणकर आधी असो सत्ताधारी पक्षात होत्या, नंतर असो सत्ताधारी पक्षात होता, याचा प्रभाव तर त्यांच्या या सगळ्या कृत्यात घडलेलाच आहे. आणि मला वाटत नाही की याच्यामध्ये फार पोलिसांनी चुकीचे केले, योग्य केलेले, आणि आणखी जे जे याच्यामध्ये असतील या सगळ्यांना या तपासाच्या कक्षेत घेतलं पाहिजे. दरम्यान यावरती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी ट्विट केलंय, बघूया. नाशिक खरात कांडमध्ये राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षांना एसआयटीचं समन्स आलं असं कळतंय. खरात कांड हा खूप मोठा आणि खोल विषय आहे. या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी समन्स न बजावता थेट अटकेची कारवाई प्रशासनानं करायला हवी. आरोपींना पुरावे नष्ट करण्याची कोणतीही संधी मिळू नये याची खबरदारी प्रशासनानं घ्यावी. तर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी चाकणकरांविषयी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया. रुपाली चाकणकरांना एसआयटी कडनं चौकशीसाठी बोलवण्यात आलंय असं ऐकून बरं वाटलं. त्यात मला असं वाटतंय की कदाचित ज्या महिलांनी तक्रार दिली आहे त्यांच्यापैकी काही महिलांनी असंही सांगितलं असेल की आयोगाकडे आम्ही तक्रार दिली होती पण त्याच्यावर कारवाई झाली नाही, म्हणूनच कदाचित त्यांना आज बोलवलं असणार. मला असं वाटतंय की सगळ्या जेवढ्या आयोगाकडे आलेल्या तक्रारी होत्या त्या जितकी हाय प्रोफाईल केसेस असतील, मग ते सधन कुटुंबातले असो किंवा पॉलिटिकल कनेक्ट असणारे असो, या दोन्ही गोष्टींमध्ये पूर्ण फेर तपास झाला पाहिजे. भोंदूबाबा अशोक खरात हा महिलांशी गोड बोलून त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचा अशी माहिती पोलिसांमधल्या सूत्रांनी एबीपी माझाला दिली. दरम्यान आतापर्यंत किती महिलांचं शोषण केलं हे सांगता येत नसल्याचा दावा अशोक खरात यानं स्वतःच केलाय. भोंदू खरातनं माइंड रिडिंगच्या नावाखाली फसवणूक केली. खरात हा माइंड रिडिंगमध्ये पटाईत होता असंही पोलिसांच्या चौकशीतून समोर आलंय. तू दिसायला सुंदर आहेस, तुझा पती तुला समजूनच घेत नाहीये, तुझी क्षमता कोणीच ओळखत नाहीये, अशा पद्धतीची वाक्य फेकून तो महिलांना भुरळ घालायचा. हे सगळं आता पोलिसांच्या चौकशीमध्ये उघड झालंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.